तुकोबा विकल क्लांत होऊन धरणीवर पडून राहिले. त्यांच्या अंतरीचा कोलाहल चहू दिशा भटकत राहिला होता. साऱ्या दिशा ओस झाल्या होत्या. भटकत भटकत तुकोबा एका भयान अरण्यात येऊन पोहोचले होते. वाटेतील काटेरी झाडाझुडपांनी त्यांच्या अंगावरील वस्त्रांच्या चिंध्या केल्या होत्या. जागजागी ओरखडे उठले होते. आजूबाजूला भय भरल्या नजरेनं ते पाहत होते. कोणी दृष्टीस पडत नव्हतं. दूरवर श्वापद भेसूर ओरडत होती. तुकोबा तिथं एकटेच उभे होते. पायाखालील वाटेला 3-4 पायवाटा फुटल्या होत्या. कोणत्या वाटेनं पुढं जावं, खरे तर पुढे पाऊलही टाकण्याचे साहस करवत नव्हते, कारण दूरवर सर्वत्र अंधारच अंधार दिसत होता. तोच अवचित जणू एक तेजाचा पुतळा तुकोबा पुढे येऊन ठाकला. खांद्यावर उपरणे, कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात माळ, डोळे, नाक, कान, जीवनी सारे जणू त्या चैतन्यातून रेखीवपणे कोरून काढले आहे. डोळ्यामधून चांदण्यासारखे तेज ओसंडत होते. त्या महात्म्याने अभयमुद्रा दाखविली. संथ पावले टाकीत तो तुकयाच्या दिशेने पुढे आला. त्यांना हाक मारली, तुकोबा. त्या आवाजातील प्रेम, मार्दव ऐकताच तुकोबांनी त्यांचे पाय धरले. त्या महात्म्यानं तुकोबाला 2 हातांनी उचलून हृदयाशी धरलं. अरे, असा भिवू नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. मला ओळखलंस? हो. कोण मी? माझे मायबाप, माझे संरक्षक, माझे पथदर्शक. बरोबर आहे. मी बाबाजी चैतन्य. माझे गुरु केशव चैतन्य, त्यांचे गुरु राघव चैतन्य. मी सांगतो त्याच वाटेनं जा बरं. मी देतो तो मंत्र अहोरात्र जपत जा. त्यांनी कानी मंत्र सांगून डोकीवर हात ठेवला. मी गंगा स्नानाला निघालो आहे. मला नंतर भोजनासाठी पावशेर तूप आणून देशील? हो, देईन की. आणि तुकोबा स्वप्नामधून जागे झाले. त्यांचे अंतरंग रोमांचून गेले होते. पहाट फटफटावी तसा प्रकाश त्यांच्या अंतरी दाटला होता. जाणवत होतं जणू सारं विश्व निळ्या पारव्या लाटांनी लहरत आहे. आपण त्यावरील एक लाट होऊन राहिलो आहोत. तुकोबांना स्वप्नातच अनुग्रह मिळाला होता. तुकोबा भारल्या अवस्थेत उठून बसले. त्यांना एकाएकी आठवलं ते बऱ्याच वर्षापूर्वी ऐकलेलं वाक्य, आपल्या घराण्यात स्वप्न खोटी ठरत नाहीत बाबा. बसल्या जागी तुकोबा हरखून गेले. अरे, ही तर गुरुकृपा. आपल्याला सद्गुरू भेटले. आणि दुसऱ्या क्षणीच ते उदास झाले, कारण स्वप्नातही आपल्या हातून सद्गुरूंची काही सेवा घडली नव्हती. त्यांनी पावशेर तूप मागितलं. ते आणण्यासाठी आपण तयारही झालो, पण ते स्वप्नच सरून गेलं. आपल्या सद्गुरूंना तूप हवं होतं. तूप द्यायचं म्हणजे काय करायचं? तुकोबा सचिंत होऊन विचार करीत बसले. त्यांचं पांडुरंगाकडं लक्ष गेलं. उठून त्यांनी लगबगीनं नमस्कार केला. तसा पांडुरंगाच्या गळ्यातील हार आपोआप त्यांच्या गळ्यात पडला. तुकोबा रोमांचून गेले. हा पांडुरंगानंही जणू कौल दिला. पण सद्गुरूंना तूप द्यायचं म्हणजे काय द्यायचं? त्यांना नामदेवांचा अभंग आठवला. भक्ती हेची भावे परब्रह्म पक्वान्न, गुरु सुखे जेवण जेवियले. अनुभव भात लय लक्ष कढी, जेवनार गोडी घेत असे. सुख शांती शाखा भावार्थ हा वडा, जेवनार गाढा आत्माराम. दया क्षीरधारी शांती पूर्ण पोळी, घृत हे कल्लोळी प्रेम माझे. गुरु प्रेम, गुरु भक्ती, गुरुवरील श्रद्धा हेच तूप. आता काही सोस न करी आणिक, धरीन ते एक हेची दृढ. जेने भवसिंधू उतरिजे पार, तुटे हा दुस्तर गर्भवास. जोडीन ते आता देवांचे चरण, अविनाश धन परमार्थ.
असा आशावाद त्यांच्या मनी उपजला. आपली सेवा आज सार्थकी लागली. संसारी पाठ फिरवून देवाला शरण गेल्याचे फळ मिळाले असा आनंद त्यांच्या मनी कोंदाटला. ज्या गोष्टीसाठी पांडुरंगापुढे निर्वाण मांडले होते तो पुण्यपुंज आज भाग्य उदयास येऊन हाती लाभला होता. त्या उदार कृपाळू सद्गुरूंनी अंगीकार केला होता, अभयदान दिले होते, पुढे जाण्याची वाटही दाखविली होती. तो दिवस होता माघ शुद्ध दशमी, वार गुरुवार. तुकोबा पांडुरंगाला साष्टांग नमस्कार घालीत म्हणाले, बहुत दिवस करीत हे आस, ते आले सायास फळ आजी. धन्यवाद.